थिंक रिक्षावाल्याला पाठच्या ट्रकवाल्याने त्याने ठोकला ना वाटतं, त्यामुळे त्या गोष्टीवरनं वाचावाची चालू आहे. आता जस्ट मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज चाललो आहे थोडं इस्कॉनला, जुहूच्या इस्कॉनला चाललो आहे. तर थोडं बोललो इंट्रो शूट करून घेतो, आणि इंट्रो शूट करायला कॅमेरा जस्ट चालूच केलेला आणि ॲक्सिडेंट दिसलं पाठी. ॲक्सिडेंट आणि आपलं तर नातं वेगळंच आहे, तुम्हाला माहीतच असेल. दरवेळी काही ना काहीतरी झाल्यावर ॲक्सिडेंट वगैरे होतोच. आता लास्ट ब्लॉगमध्ये पण जसं की आपण राज ठाकरेचा ब्लॉग टाकलेला, ज्यात राज ठाकरे साहेब आपल्याला दिसलेले, त्यात पण रात्री येताना घरी येताना ॲक्सिडेंट झालेलं. आणि आता परत आय थिंक सो पाटील तो बोलत होता की आता जो ट्रकवाला आला ना त्यांनी त्याला पाठवून ठोकला, आणि त्यामुळे आवा काय मध्येच बंद पडतोस. त्यांनी फास्ट स्पीडमध्ये आला बोलतात तो, त्यामुळे त्याला रिक्षावाल्याला पाठवून ठोकर दिलं, त्यामुळे तो भडकलेला. मी बोललो पहिला हा एसटीचा ड्रायव्हर कोण आहे, एकदम नंतर चेक केला की अरे तो रिक्षावाला आहे. कारण की आमच्या साईडला काही युनिफॉर्म नावाची गोष्ट काहीच नसते ना, आमच्या इथे काही पण घालतात लोक, त्यामुळे काही टेन्शनच नाही. मला थोडं जुहूला चाललं, जर काही चांगलं वाटलं त्यात, म्हणजे मंदिर ऑफकोर्स चांगलंच आहे, काही व्ह्यू वगैरे असेल तर मी आपल्या ब्लॉगमध्ये नक्कीच ॲड करेल. आणि थँक्यू फॉर 300+ सबस्क्रायबर. असंच प्रेम राहू दे तुमचं, आणि थोडं ब्लॉग शेअर करत जा यार, कमेंट करत जा आवडत असेल तर तुम्हाला. मला तुमच्या त्याच गोष्टीमध्ये समजतो की तुम्हाला ब्लॉग आवडतो की नाही, त्यामुळे कमेंट लाईक शेअर करत जा. सो मित्रांनो, जुहू चौपाटीची इथे पोचलेलो आहोत. नमस्कार, हॅलो, कसं काय. जुहू चौपाटीला पोचलो, बघू शकता जुहू चौपाटी. मी ॲक्च्युली माझी गाडी घेऊन पहिल्यांदा आलो जुहू चौपाटीला. हो हो, वाव सुंदर समुद्र. गाडी घेऊन पहिल्यांदा आलो इथे. नो पार्किंगचा बोर्ड आहे यार, गाडी पण नाही थांबू शकत. सुंदर वाटतात, गर्दी पण कमी आहे. आपल्याला ॲक्च्युली जायचं आहे इस्कॉनला, आपण जाऊ इस्कॉनला, दर्शन वगैरे घेऊ. आणि मेन म्हणजे हा मित्रांनो, हा कोणताही राईट पार्ट नाही आहे किंवा काय बोलतात टूरचं वगैरे टाकत नाही मी. जस्ट आपला डेली ऑब्झर्वेशनच्या पार्टमध्ये ही व्हिडिओ ॲड होईल. स्टार्टिंगला असेल किंवा एंडिंगला असेल, कुठेतरी असेल किंवा मिडलला वगैरे, जस्ट ते तुम्हाला सांगण्यासाठी. नाही तर तुम्हाला वाटेल अरे तन्मय भाई आपने तो राईट का प्लॅन डाल दिया. तसं नाही आहे हे, जस्ट मी नॉर्मल एक डेली ऑब्झर्वेशनच्या पार्टमध्ये टाकतो आपलं. One day later. मित्रांनो, मला हा कासव दिसला अचानक. मी थांबणार होतो, पण मला ट्रॅफिकमुळे मला थांबता नाही आलं. आणि खूप वाईट वाटतं यार मला. त्या डोल्यासमोर होता, मी त्याला वाचवू शकलो असतो. मला त्याला वाचवता नाही आलं. ट्रॅफिक असल्या कारणामुळे मी गाडी पण मध्ये थांबू नव्हतो शकत, आणि बिचाराचा जीव गेला त्या ह्याच्यात. खूप वाईट वाटतं यार या गोष्टी. मी वाचवू शकलो असतो त्याला. खूप वाईट वाटतं मित्रांनो यार, मी एका कासवाचा जीव वाचवू शकलो असतो. खूप वाईट वाटतं या गोष्टीबद्दल. मी देवाची माफी मागतो की मी ते कासवाला वाचवू नाही शकलो, बघून सुद्धा वाचवू नाही शकलो. देवा जमलं तर मला माफ कर त्या गोष्टीसाठी. त्या कासवाला शांती भेटो यार. A few moments later. यार एक गोष्ट खूप मला त्रास होतो आता. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितला असेल, आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये, तो कासवाला मी वाचवू नाही शकलो. मला खूप वाईट वाटतं. म्हणजे मी त्याला बघितलं की तो जात होता माझ्यासमोर ना, चालत जात होता, आणि मी काहीच करू नव्हतो शकत. कारण की पाठून एवढ्या गाड्या होत्या ना,
की मी ब्रेकसुद्धा नव्हतं मारू शकत, कारण की बिकॉज तुम्हाला माहीत आहे पाम बीच रोडला किती गाड्या असतात आणि फास्टमध्ये किती असते ते तुम्हाला नक्कीच माहीत असेल. त्यामुळे ब्रेक पण नव्हतं मारू शकत. त्यामुळे थोडासा पुढे गेलं, जशी पाठवून ट्रॅफिक क्लिअर झाली, मी पाम बीचला विचार करून मी उलटा लेफ्ट हँड साईडने उलटा आलो तिथून आपलं हेझार्ड लाईट लावून आणि त्याला बघायला गेलो. तोपर्यंत त्याच्यावरनं कोणती तरी गाडी गेलेली. मला एवढं वाईट वाटतं की यार मी बघूनसुद्धा वाचवू नाही शकलो त्याला. माझ्यामुळे एका प्राण्याचा जीव गेला आहे. मला एवढं वाईट वाटतं ना, खूप वाईट वाटतं. तुम्ही बोलत असाल की यार तन्मय तू तर त्याला काही मारलं नाहीस किंवा तू तर त्याला काही केलं नाही आहेस, तर तू कशाला वाईट वाटून घेतो. बट मित्रांनो, तुम्हाला माहीत नाही, माझ्याकडे मी तुम्हाला वरती फोटो टाकतो लेफ्ट हँड साईडला. माझ्याकडे पण स्वतःकडे 3 कासव आहेत, 8 फिश टँक्स वगैरे आहेत. मला प्राण्यांबद्दल एवढं प्रेम आहे ना, तुम्ही विचारसुद्धा नाही करू शकत. एक वेळेस मी माणसाला नाही बघणार, पण प्राणी असतील ना, मी त्याला माझ्या अंगावरचा कपडा काढून देईल की त्याला थंडी लागत असेल तर. मी एवढं प्राण्यांबद्दल प्रेम करतो आणि ह्या गोष्टीबद्दल माझ्या घरातले पण ॲग्री करतील. मला नातेवाईकांशी नसेल पटत, पण प्राण्यांबाबतीत मला एवढं प्रेम आहे ना की कोणी विचार नाही करू शकत. त्यामुळे मला एवढं त्रास होतो आहे ना. कॉलेजला चाललो, सॅटर्डे आहे, पण मला एवढं त्याला खरं सांगतो लेक्चरला जायची इच्छा पण नव्हती, कारण काल दमलेलो मी. पण आपलं जातो आहे मी कॉलेजला, कारण की लेक्चर्स वगैरे बाकी राहिलेत म्हणून कंप्लीट करायचे. आणि त्यात आता अशी गोष्ट झाली आहे ना, मला पूर्णपणे असं वाटतं की दिवस माझा आता खराब झाला आहे रिअली. त्या कासवाला असं बघून आहे ना हातात माझ्या मेलीला खूप वाईट वाटतं. मला विचारसुद्धा नाही करत, एवढं त्रास होतो आहे मला. सो आजसाठी एवढंच. बाय बाय. पण देव मला माफ करो ह्या गोष्टीसाठी. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूं, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना